नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार पुन्हा आपले स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेळ, वेग व अंतर या टॉपिकला सुरुवात केली होती. त्याचा पहिला भाग अपेक्षा करतो की तुम्हाला समजलाच असेल. तर वेळ, वेग, अंतरच्या पहिल्या भागात आपण स्थिर घटकांमधील लांबी नसलेल्या घटकाला रेल्वे किती वेळात ओलांडते व रेल्वेचा ताशी वेग कसा काढतो हे बघितले होते. आजच्या व्हिडिओत त्याचाच दुसरा भाग म्हणून रेल्वे लांबी असलेल्या घटकाला कशी ओलांडते हे बघणार आहोत. आणि सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की आधी त्यांनी वेळ, वेग, अंतर भाग पहिला हा व्हिडिओ पहा. तर याच पॅटर्नवर आधारित पहिला प्रश्न. ताशी 40 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या 320 मीटर लांबीच्या रेल्वेला 280 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल? समजा ही रेल्वे 320 मीटर लांबी, बोगदा 280 मीटर. ही रेल्वे जेव्हा या रेल्वेचं इंजन जेव्हा या बोगद्याच्या सुरुवातीजवळ येईल तिथपासून ते जोपर्यंत या रेल्वेचं शेवटचं टोक या बोगद्याच्या शेवटच्या टोकाला तंतोतंत मिळत नाही तोपर्यंत या वेळेची काउंटिंग चालू राहणार. म्हणजे ही रेल्वे अशी बाहेर आली आणि हे शेवटचं टोक रेल्वेचं. हे अंतर याचं आणि रेल्वेचं पण, बोगद्याचं आणि रेल्वेचं पण अंतर, या दोन्ही अंतराची बेरीज करावी लागेल. आणि या अंतराला जेवढा वेळ लागेल तो वेळ आपल्याला काउंट करावा. म्हणजे 320 प्लस 280 600. 320 प्लस 280 600. आणि गणितात दिलेलं आहे ताशी 40 किलोमीटर म्हणजे एका तासात 40 किलोमीटर, एका तासात 3600 सेकंद. 40 किलोमीटरला कशात लिहितो? 400 मीटर. एका तासात 3600 सेकंद, 2 शून्य कटले, 36 सेकंद. 400 मीटरला 36 सेकंद लागतात. 600 मीटरला किती वेळ लागेल? हे 40 आणि 60 20 ने कापू शकतो. 20 2 40, 20 3 60. हे 18चे दुप्पट, 2ची 18 पट म्हणजे 36. 18 पट, याची पण 18 पट करावी लागेल. 18 पट, 18चे तिप्पट, 18 3 54 सेकंद लागेल. या रेल्वेला बोगद्याला ओलांडण्यासाठी 54 सेकंद लागेल. याच पॅटर्नवर आधारित आणखी एक प्रश्न घेऊ. प्रश्न दुसरा. ताशी 36 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या 190 मीटर लांबीच्या रेल्वेला
180 मीटर लांबीचा पूल ओलांडायला किती वेळ लागेल? ही रेल्वे 190 मीटर. हा पूल 180 मीटर. दोघांची बेरीज होईल, कारण फक्त रेल्वेचं इंजिनच नाही तर पूर्ण रेल्वे क्रॉस करणार. जेव्हा रेल्वेचं इंजिन या टोकापर्यंत येईल आणि रेल्वेचा शेवटला डब्बा एवढं जेव्हा अंतर, म्हणजे शेवटला डब्बा जेव्हा इथे येईल, ही ट्रेन ही चालली, हे दोन अंतर प्लस होईल आणि या अंतराला लागणारा वेळ, हा वेळ काढावा लागेल. एकशे 90 प्लस 180 370 ताशी 36 किलोमीटर. 360 मीटर. एका तासात 3600 सेकंद. 2 शून्य कटले. 36 सेकंदात पार होते. 370 मीटर. किती सेकंदात पार होईल? हे 36, हे 360, 36 चे 10 पट. म्हणजे याला 10 ने भाग द्यावा लागेल. तसंच या 370 ला आपण 10 ने भाग द्यावा लागेल. 37 सेकंद लागेल. समजलं? पुन्हा एक क्वेश्चन घेऊ. प्रश्न तिसरा. ताशी 90 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या 150 मीटर लांबीच्या रेल्वेला 600 मीटर लांबीचा पूल ओलांडायला किती वेळ लागेल? ताशी 90 किलोमीटर, 900 मीटर ताशी, एका तासात 3600 सेकंद. 2 शून्य काटून 36 सेकंद. रेल्वेची लांबी 150 मीटर, पुलाची लांबी 600 मीटर. 150 प्लस 600 750. 750 मीटरला 90 आणि 75, 15 ने भाग जातो. 15 सका 90, 15 5 75. या 6 चे 36 एक्झॅक्टली 6 पट आहे. 6 पट, 5 ची 6 पट, 30 सेकंद. इझी आहे. किती वेळ लागला? प्रश्न चौथा बघू. प्रश्न चौथा. ताशी 40 किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या 400 मीटर लांबीच्या रेल्वेला 400 मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडायला किती वेळ लागेल? लांबींची बेरीज 400 प्लस 400 800. ताशी 40 किलोमीटर, तेच
400 मीटर 36 सेकंदात. तर 800 मीटर किती सेकंदात? या 400 चे हे 800 एक्झॅक्टली दुप्पट आहे. दुप्पट. या 36 ची पण दुप्पट. 72 सेकंद. म्हणजे त्या रेल्वेला 400 मीटरचा प्लॅटफॉर्म ओलांडायला 72 सेकंद लागतील. आता याच टॉपिकवर एक दुसरा पॅटर्न. रेल्वेची लांबी काय, प्लॅटफॉर्मची लांबी काय असे विचारले जाते, ते पण प्रश्न घेऊया. आता एक नवीन पॅटर्नचा प्रश्न. 200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडायला 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी काय? तर आतापर्यंतच्या गणितात आपण दिलेल्या दुसऱ्या घटकाची व रेल्वेच्या लांबीची बेरीज करत होतो. इथे दुसऱ्या घटकाची लांबी दिलेलीच नाही. तर होईल असं, समजा ही 200 मीटरची रेल्वे, हा पूल दिलेला आहे, याची लांबी नाही सांगितली. म्हणजे ही रेल्वे जेव्हा हे अंतर क्रॉस करेल, म्हणजे पुलाचं अंतर व रेल्वेचं अंतर, हे दोन्ही त्या वेळेत काउंट होईल. अंतर दिलेलं नाही, वेळ दिलेली आहे. तर ताशी 72 किलोमीटर या वेगाने, म्हणजे एका तासात 3600 सेकंद. 2 शून्य काटल्यावर 36 सेकंद 72 किलोमीटर वेगाने जाते. म्हणजे 720 मीटर 36 सेकंदात पार करते. एका मिनिटात 60 सेकंद असतात. एका मिनिटात 60 सेकंद असतात. साठ सेकंदात किती अंतर कापेल? हे 72 36 चे एक्झॅक्टली दुप्पट. तर या 60 चे पण दुप्पट करावे लागेल. बाराशे मीटर. पण हे 1200 मीटर आपलं उत्तर नाही, कारण यात रेल्वेची व पुलाची दोघांची पण लांबी मिक्स आहे. या 1200 मधून रेल्वेची लांबी वजा करावी लागेल, तेव्हा पुलाची लांबी मिळेल. 1200 मायनस 200 1000 ही पुलाची लांबी. तर पुलाची लांबी काय असेल? 1000. प्रश्न 6. 700 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 60 किलोमीटर वेगाने एक बोगदा ओलांडायला 45 सेकंद वेळ लागतो, तर त्या बोगद्याची लांबी काय? ही रेल्वे 700 मीटर, हा पूल. पुलाची लांबी माहिती. रेल्वेची इंजिन जेव्हा इथून, तर रेल्वेचं शेवटचं टोक जोपर्यंत इथे पोहोचत नाही तोपर्यंत याला क्रॉसिंगचा वेळ म्हणता येणार. म्हणजे रेल्वे अशी जेव्हा बाहेर निघेल
हे शेवटचं टोक पुलाच्या शेवटच्या टोकाच्या तंतोतंत जोडलं पाहिजे. म्हणजे काशी 60 किलोमीटर एवढा वेग म्हणजे 36 सेकंदात. आतापर्यंत तुम्ही समजलेच असणार. सहाशे मीटर जाते. 45 सेकंदात किती मीटर जाईल? 45 सेकंदात इथे तिरपा गुणाकार करण्यापेक्षा जर हे इथेच कटत असतील तर आपला वेळ वाचू शकतो. यांना 3 ने भाग जातो. 12 तिरी 36, 15 तिरी 45. हे 12चे एक्झॅक्ट 50 पट आहे. याची पण 50 पट होईल. 15×5 = 75 म्हणजे 750 मीटर. पण हे 750 मीटर आपलं उत्तर नाही. तर आपलं उत्तर आहे 750 मायनस रेल्वेची लांबी 700 मीटर बरोबर 50 मीटर पुलाची लांबी. ताशी 108 किलोमीटर या वेगाने धावणारी 360 मीटरची रेल्वे एका प्लॅटफॉर्मला 30 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी काय? याचं उत्तर 540 यायला पाहिजे. 540 मीटर. कसं? ताशी 108 किलोमीटर म्हणजे 36 सेकंदात ती रेल्वे 1080 मीटर अंतर पार करते. 30 सेकंदात. किती पार करेल? लक्ष देऊन बघितलं तर हे 1080 36चे 30 पट आहे. 30 पट या 30ची 30 पट 900. यातून रेल्वेची लांबी मायनस 900 मायनस 360 540 मीटर. तर आज आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे गतिमान घटकाला कशा प्रकारे ओलांडते यावरील काही प्रॉब्लेम्स पाहू. धन्यवाद. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.